विठ्ठल 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 मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय देवाकडं मागतात. काय करतात? देवाकडं मागतात. आता तुम्ही जाता का मंदिरात? महिला मंडळ अहो मंदिरात जाता का? मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? असं बोलत जायचं म्हणजे मला पुढं जायला. मंदिरात जाता ना तुम्ही, काय मागता देवाकडं? काय मागता? काय सुखी भेळ? काय म्हणले? सुखी काय? सुखी ठेव. कोणाला? देवाला. सुखी ठेव कोणाला? मला. आणि बाकीच्यांना? म्हणजे आपण मागतो कोणासाठी? स्वतःसाठी. सर्वांचं भलं कर, पण सुरुवात सर्वांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी आहे. हो, आपण स्वार्थी आहे. मंदिरात जाता, देवाकडं मागता. आता मंदिराचं तुम्हाला सांगतो, मंदिर भी एक गजब की जगह है. मंदिर भी एक गजब की जगह है. वहाँ गरीब बाहर भीख मांगता है और अमीर अंदर भीख मांगता है. हो, बघा, भिकारी बाहेर बसलेला असतो, त्याच्याकडे जर तुम्ही 1-2 रुपये दिला त्याचं समाधान होतं. 1-2 रुपये त्या भिकाऱ्याचं समाधान होतं. पण आतला जो भिकारी असतो तो कोटीनच मागत असतो. मग मला सांगा, खरा भिकारी कोण? पटते का? हा, भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झालं. मी एका ठिकाणी कीर्तनाला जात होतो आणि माझ्याजवळ एक भिकारी आला आणि म्हणला, महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हटलं चला आता आलाय, म्हटलं ठीक आहे. त्याला दिलं मी 2 रुपये दिले. ते गेलं पुढं निघून. परत माघारी आलं. म्हणलं महाराज अजून 2 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर 2 रुपये दिले होते. तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मग मी म्हटलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असते का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणतो तिच्यामुळे तर भिकारी झालो. ले अवघड महाराज. मग मंदिर विनोदाचा भाग सोडून द्या. मंदिर ही अशी एक जागा आहे महाराज, जिथं गरीब बाहेर भीक मागत्यावर अमीर अंदर भीक मागते. मग प्रत्येक जण देवाकडं काही ना काहीतरी मागत असतो. आता आपण जे मागतो ते स्वतः करिता, पण संतांचं जे मागणं आहे ते स्वतः करिता नाही महाराज, ते समाजाकरिता. बघा नामदेवरायांचं मागणं, अकल्पायुष्य वावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे नामदेवरायांचं मागणं, स्वतःसाठी नाही, जगासाठी. हो, तुम्ही बघा एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख. लय प्रेम झालं महाराज. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. आणि आज माणसाला काय नाही, अहो काय नाही, समाधानच नाही. आहे का समाधान? मला इथे बसलेल्यापैकी अशी कोण आहे
जिने हात वरती करायचं तिला असं वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं. एकाला सुद्धा वाटत नाही, एकाला सुद्धा. खोटं खोटं का होईना पण हात वर केला नाही. कारण माणूस हा समाधानी नाही, दुसऱ्याचं पाहून दुःखी आहे. दुसऱ्याचं सुख पाहून माणूस दुःखी आहे. महाराज माणूस समाधानी नाही. तुकोबरा म्हणतात ठेविले आनंते आणि चित्ते असू द्यावे समाधान. समाधानी असलं पाहिजे महाराज. हो, समाधानी जेव्हा असतो तेव्हा माणूस स्वतःसाठी मागत नाही, समाजासाठी मागतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि देव प्रसन्न होईल का नाही तो नंतरचा भाग, पण प्रसन्न झाल्यानंतर मागायचं काय हे सुद्धा कळलं पाहिजे. हो, तुम्ही बघा एका सासू सुनाला देव प्रसन्न झाला, होणार तर नाही पण समजा झाला, देव प्रसन्न झाला सासू सुनाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर देवाने अशी अट घातली, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. सून जे मागन त्याच्या डबल सासूला. म्हणजे उदाहरण समजा सुनानी मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती? मग तुम्हाला कळलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. ती सून म्हणली आयुष्यभर मी कष्ट केले नाही का, घरातले सगळे कामं करती, सगळं बघती, आणि माझ्या डबल कोणाला? सासूला. पण ती सून लई हुशार. सून हुशार कुठली होती? सुळगे येळूरचीच होती. ती कशी हुशारच ना. ती म्हणली देवा किती वर आहे, किती वरदान आहे? देव म्हणले 3 आहे बाबा, 3 वेळा तू मागू शकते, जरा विचार करून माग. आता ती सून हुशारच. ती म्हणली देवा माझा पहिला वर असा आहे, मला एका डोळ्याने आंधळी करा. का कळलं का नाही? सासूची किती आंधळी झाली, आता राहिले किती? 2. सून म्हणली देवा माझा दुसरा वर असा आहे, मला एका पायाने लंगडी करा. सासूची अहो जागेवर बसली सासू. आता राहिला काय? तिसरा राहिला ना, शेवटचा. देव म्हणले शेवटचा वरे जरा विचार करून माग बाबा, शेवटचा राहिला, परत चान्स नाही. पण ती कशी होती सून? कुठली होती? कुठली हो? ती हुशारच ना. ती म्हणली देवा माझा शेवटचा वर असा आहे, तिसरा वर असा आहे, मला उग नॉर्मल झटका द्या, उग नॉर्मल अटॅक झटका, त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय मायक. म्हणजे सासू सुनाला देव प्रसन्न झाला होता, देव पण मागायचं कळलं का? कळलं का? अजिबात नाही महाराज. मागायचं काय ते कळलं पाहिजे. हो, तुकोबरा आजच्या अभंगात देवाकडे मागतात, हेचे व्हावे माझे आस जन्मोजन्मी तुझा दास. तुकोबरा देवाकडे मागतात की हेची या शब्दाचा अर्थ काय? ह्याच्यापेक्षा दुसरं वेगळं काही नाही. हेच जसं अजून एक अभंग आहे, हेची दान तुझा विसरण व्हावा. हेची शब्द म्हणजे काय? हेच, याच्यापेक्षा दुसरं वेगळं मला काय नको. काय? हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी मला फक्त तुझाच दास कर, तुझा सोडून दुसऱ्याचा कोणाचा नको. मग आता तू कोण? तो हा श्रीहरी पाहिला डोळे बरे. तू कोण? देखिला डोळा बैसला म्हणे. तू कोण? उभा राहोनिया कैसा हलविता. तू कोण? राज सुकुमार मदनाचा. तू कोण? रूप पाहता आणि सुख झाले हो. तू कोण? सहस्रे दीपे दीप कैसी प्रकाशली. आणि तू कोण? पांडुरंग कांती दिव्य तेज. म्हणून मला तुझाच दास कर, दुसरा कोणाचा नको. विठाला विठाला.
एक एवढीच आस आहे की बाबा मला तुझा दास कर, आणि नुसता एक जन्म नाही, जन्मो जन्मी तुझा दास. हो, आता याच्या पुढं जाऊन तुकोबारा म्हणतात की मला वारकरी कर, पण कशाचा? पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. हो, पंढरीचा वारकरी कर. आता याचा मुद्दा असा आहे, नक्की पंढरीचे वारकरी कोण बाबा? हा पण एक मुद्दा आहे, नीट ऐका. राम अवतारामध्ये, टाळकरी मंडळी, राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्र रस्त्याने चालले होते आणि गौतम ऋषीची पत्नी कोण? अहिल्या. तिला श्राप दिला होता, काय? तू शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील, आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा पायाचा स्पर्श त्या ठिकाणी होईल त्यावेळेला तुझा उद्धार होईल, असा श्राप होता. प्रभू रामचंद्र रस्त्याने चालले होते. आता तेव्हाचे ऋषी मुनी दाढी जाठा वाढू वाढू, सफरचंद खाऊ खाऊ, दूध पिऊ पिऊ असे जाम झाले होते. त्यांनी पाहिले कोण चालले? पोरग चालले. पण ते कोण होते? प्रभू श्रीराम. प्रभू श्रीरामाचा पाय कशाला लागला? त्या शिळ्याला, त्या दगडाला. हो, आणि शिळा होती मनुष्य झाली. वा वा, मनुष्य झाली. हो, त्या शिळामधून एक सुंदर स्त्री निघाली आणि साधूचं चित्त चंचल झालं. साधू म्हणले, लई पाहिले पण असे नाही. हो, पायातून बाई काढणारा अजून पाहिला नाही, दगडातून बाई काढणारा पाहिला नाही, बाईमुळे दगड खाणारी पाहिले. पण दगडातून बाई काढणारा पाहिला नाही. आणि हे पाहिल्यानंतर साधूचं चित्त, ऋषी मुनींचं चित्त चंचल झालं आणि त्यांच्या मनात विकल्प आला. ते म्हणले, चला बायको असावी, बायको केली पाहिजे. आता ऋषी मुनी होते ते, ज्याला जशी बायको पाहिजे त्या मापाचा दगड त्यांनी घेतला. ज्याला जाडी बायको पाहिजे त्यांनी गोटाड घेतलं, ते गोटाडच म्हणतात ना. ज्याला अशी लुकडी बायको पाहिजे त्यांनी चिपा घेतला, शाकाटा चिपा. आणि ज्याला गोरी बायको पाहिजे त्यांनी गोनभर गारा घेतल्या, ज्याच्या त्याचा मापाचा दगड ज्याच्या त्याच्या हातात. आणि कुठे गेले? हा, प्रभू श्रीरामजवळ. आता सगळे ऋषीमुनी हातात दगड घेऊन आले. लक्ष्मणाला वाटलं नक्की मारायलाच आले का काय. लक्ष्मण जागेवर ताईट झाला. प्रभू श्रीराम म्हणाले, त्यांना येऊ दे, त्यांचा आजार काय तुम्हाला कळालाय. ऋषीमुनी आले, जय हरी जय हरी. आता प्रत्येकाच्या हातात काय? दगड. धड खाली ठेवता येईन, हातातही पकडता येईन, आणि तोंडाने बोलता येईन बायको पाहिजे. करायचं तरी काय? प्रभू श्रीराम म्हणले, बोला काय काम आहे? ऋषी म्हणाले, काम असं काही नाही, फक्त तुमचा पाय तेवढा दगडाला लावा आणि विषय संपला. तेवढा पाय दगडाला, विषय संपला. पण प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते. ते म्हणले, पाय का लावायचा बाबा? ऋषी मुनी म्हणले, तेवढं विचारू नका, फक्त पाय लावा. पण त्यांच्यात ते कसा मुरलेला साधू होता, मुरलेला अनुभवी. ते म्हणले, प्रभू श्रीरामांना म्हणले, आम्हाला एकाला सुद्धा बायका नाही, आम्हाला एकाला सुद्धा बायका नाही. प्रभू श्रीराम म्हणले, आता पटलं मला. लोक माझ्याकडं काय मागतात आणि तुम्ही डायरेक्ट बायका मागता? तुम्हाला लई बायका पाहिजे ना, बायका मिळणार नाही, व्हावं लागेल. मी राम अवतार संपून कृष्ण अवतार घेतोय, त्याच्यात तुम्ही श्रुती गवळणी म्हणून जन्माला याल आणि बायका व्हाल. मग राम अवतारातील ऋषीमुनी, कृष्ण अवतारातील श्रुती गवळणी, आणि आत्ताचे पंढरीचे वारकरी, आणि वारी चुको नेदिहारी. तुकोबराय देवाकडे मागतात की मला पंढरीचा वारकरी कर, आणि एकच कर, वारी चुकू देऊ नको. कारण तिथं काय आहे? अभंगाचं तिसरं चरण. संता संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ.
संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कळोळ. हो, पंढरीचा वारकरी कर माझी वारी चुकू देऊ नको. आणि तिथं काय आहे तर संत संग सर्व काळ. संतांची संगत आहे. संगत कोणाची करावी? संतांची केली पाहिजे. हो, जीवनामध्ये संगत फार महत्वाची गोष्ट आहे. आपले मित्र कसे ते तपासा. 200-300 रुपयाचा केक आणणारा मित्र नसतो. हो, तुम्हाला पार्टी देणारा मित्र नसतो. गरिबीतही आणि श्रीमंतीतही जो तुमची साथ कधी सोडत नाही तो तुमचा खरा मित्र. हो, अख्ख्या जगाने लात मारली तरी चालेल, पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तुमच्या पाठीशी जो उभा असतो तो तुमचा खरा मित्र. मला एक सांगा, बसलेले मंडळी, युद्धाला जाताना ढाल कुठं असते? ढाल पाठीशी, आणि युद्ध करताना समोर. मग ढाल म्हणजे तुमचा मित्र. हो, सुखाच्या प्रसंगामध्ये मित्र पाठीशी असावा, आणि जेव्हा तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो, दुःख येतं, तो दुःखाचा वार सहन करण्यासाठी, ते दुःख पचवण्यासाठी समोर असावा तुमचा मित्र. तो तुमचा खरा मित्र महाराज. संगत जीवनामध्ये फार महत्वाची. रावण किती श्रीमंत होता तुम्हाला सांगायची गरज नाही, सर्वांना पाठ आहे. रावणाच्या आयुष्यात सगळं होतं, फक्त एकच नव्हतं, साधूची संगत. साधूची संगत नव्हती. आणि त्याचाच भाऊ बिभीषण साधूच्या संगतीत गेला, रामाच्या संगतीत गेला, फुकट लंका कमवून बसला. संगतीला किती किंमत आहे बघा. हो, मंथरा नावाची दासी कैकेयीच्या कानाला लागली, आणि काय घडलं? रामायण घडलं ना. आणि एक दासी नामदेवरायला मिळाली. कोण? जनाबाई. देव दळू लागला. म्हणजे संगत फार महत्वाची महाराज आयुष्यामध्ये. संगत चांगली ठेवली पाहिजे. विठाल विठाल तिथं असतं अखंड प्रेमाचा कल्लोळ. अखंड या शब्दाचा अर्थ काय? जिथं कधी खंड पडत नाही त्याला काय म्हणतात? अखंड. जसं अखंड हरिनाम सप्ताह. खंड आहे का? वर्ष 15 वय खंड आहे का? नाही, म्हणून त्याला अखंड म्हणतात. मग तसं अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांच्या संगतीमध्ये प्रेम असतं, आणि नुसतं प्रेम नसतं, अखंड प्रेम असतं. आणि नुसतं अखंड प्रेम नसते तर प्रेमाचा कल्लोळ असतो. म्हणून तुकोबाराय देवाकडे मागतात की मला संतांची संगत दे, आणि तिथं काय असतं? अखंड प्रेमाचा कल्लोळ. म्हणून संतांची संगती मनोमार्ग आणि आकळावा श्रीपती. हो, संगत संतांची असायला पाहिजे महाराज. परमार्थ आहे. परमार्थामध्ये माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं याच्यात काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, 2 बोल कमी वाजवते आले तरी चालेल, 2 चाल कमी म्हणता आले तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्वाची गोष्ट आहे महाराज. संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये आचरण फार महत्वाचं आहे महाराज. आचरण चुकीचं असेल, परमार्थ कितीही करा, फायदा नाही. तुम्हाला उदाहरण देतो बघा. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कोणी? वा, विश्वामित्र. 60,000 वर्ष तपश्चर्या. विश्वामित्राची दाढी आहे का? दाढी जमिनीला टेकली होती. दाढी जमिनीला. कोणाची? विश्वामित्राची. किती वर्ष तपश्चर्या? 60,000 वर्ष तपश्चर्या. इंद्र घाबरला वरती. इंद्राला वाटलं आपलं पद जातंय का काय, कारण तपश्चर्या किती आहे? 60,000 वर्ष. इंद्र त्याच्या दाढीला हात लावून बसला, करायचं काय? पण तेवढंच झालं काय, समोरून एक नर्तकी गेली. नर्तकी कळते? नर्तकी गेली, आणि ती नर्तकी इंद्राला म्हणली, इंद्रा, व्हाय आर यू नर्वस? नर्वस काय बाबा तू? इंद्र म्हणला, कॉम्प्लिकेटेड केस. ती नर्तकी म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. विश्वामित्राची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं.
ती नर्तकी म्हणली, इंद्रा यू डू नॉट टेक एनी टेन्शन, टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी हू ना. त्या नर्तकीने काय केलं, पायात चाळ बांधला. चाळ कळतो ना, पायात चाळ बांधला आणि इंद्राला सांगितलं, आता बघ मी काय करते. तिने पायात चाळ बांधला आणि विश्वामित्रा पुढे जाऊन तो पाय आपटला. काय झालं, अहो डोळेच उघडले त्यांनी. कोणी, विश्वामित्राने. तपश्चर्या किती, 60,000 वर्ष तपश्चर्या, आणि डोळेच उघडले त्यांनी. तो म्हणला, बस तुम्हारे बिना मी जी नाही सकता. ती नर्तकी म्हणली, तुम्ही साधू आहे, साधू सारखं राहा. तो म्हणला, तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. अहो विश्वामित्र त्या नर्तकीच्या मागं एवढा येडा झाला महाराज, तिच्या मागं कुत्राहून हिंडला. कुत्राहून, विश्वामित्र तपया खानी कुत्रा होनी हिंडे वनी ऐसे बुलले थोर थोर, ते जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य, कितीही परमार्थ करा, आचरण जर नसेल तर त्या परमार्थाला किंमत राहत नाही. विठाला विठाला. हो, आचरण फार महत्वाचे महाराज. कितीही भक्ती करा तुम्ही, कितीही भक्ती करा, त्याला किंमत नाही. आचरण नसेल तर किंमत नाही. आचरण चांगलं पाहिजे महाराज. पण आपली भक्ती पण तशी नाही. आपली भक्ती सांगू का तुम्हाला कशी आहे भक्ती. कढीपत्ता माहिती तुम्हाला, कढीपत्ता, 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 अहो कढीपत्ता. तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का. कढीपत्ता माहिती आहे ना, असं बोला ना मग मोठ्याने. झाडावर असा हिरवागार काय, कढीपत्ता. असं मला आवाज आला पाहिजे बरं का. कढीपत्ता तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय, कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं, बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बाजारात आलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. बाजारात आणलं, एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय, रिक्षात घरी आला कोण, कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं, बरे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात बसून आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. घरी आला, त्या बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, मिरची, कोथिंबीर. तुम्हाला अनुभव वाटत. ते कढीपत्ता म्हणलं, बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला, कढीपत्त्याला. असं वरबडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं कोण, कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची, ते आउटच झालं. असं उकळलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आलं, जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय, मग आपली भक्ती, कढीपत्ता म्हणतात. ना प्रॉफिट ना लॉस. ही भक्ती, अशी भक्ती काय फायद्याची आहे का मला सांगा बरं. तुका म्हणे, कैसे आंधळे हे आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. भक्ती कुठली पाहिजे, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते, हे
हेची थोर भक्ती आवड, हेची थोर भक्ती आवडते हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते देवा. हे संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची, ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंदी तैसेचे राहावे, ठेविले आनंदी तैसेचे राहावे. देवाला कोणती भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे का मनाचीच भक्ती? देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसार संसाराची. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. हा बरोबर आहे. लहान मुले देवा घरची, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. तुमच्या इथे तरी लहान मुलं बरी आहेत, कीर्तनाला शांतता आहे. आता काही ठिकाणी आम्ही जातो एवढं अवघड. मागच मी आता कोल्हापूरमध्ये कीर्तन करून गेलो, एक आठवडा झाला असं. तसलं पोरग मी माझ्या जिंदगीत पाहिलं नाही. असं सफरचंदवनी गाल, खांबावनी हातपाय, गणपती बाप्पावनी ढिरी, असं गबरूचं गबरू. आणि कीर्तन होतं 9 ते 11. मी जरा लवकर गेलो. आता कीर्तन 9चं म्हटल्यावर जेवण अगोदरच असतं का नाही. आम्ही ज्यांच्याकडे सौजन्य होती तर जेवायला बसलो आणि ते त्याचंच घर निघालो. ते सारखं यायचं समोर आणि मायका असं पाहायचं. मी म्हणलं आता हानते का काय आपल्याला, लय अवघड. थोड्या वेळाने परत आला खेळून असा माया पुढं. मला म्हणला महाराज माझी एक इच्छा आहे. मी म्हणलं विचार काय इच्छा आहे? तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं नगर रे बाबा मोडन. आता ते पैलवानाचं मी वारकऱ्याचं कुठं मिळेल काय. त्याला म्हणलं बाजूला बस, नको खांद्यावर बसू. ते बसलं माझ्या शेजारी. आता त्याचंच घर ते. त्याने घेतला रिमोट आणि लावला टीव्ही कार्टून. मी म्हणलं दे की मला रिमोट. म्हटलं जरा बघू दे आरक्षणाचं काय चाललंय, सरकारचं काय चाललंय, जरा बघू दे बातम्या, जरा दे रिमोट दे. ते म्हणलं ये महाराज दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही का? मी म्हणलं आयो. त्याला म्हणलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव. लय अवघड. पण ते पोरगच त्याच्या मनात काय आलं काय माहिती, त्याने रिमोट माझ्या तोंडावर फेकला आणि गेला निघून. आता म्हटलं रिमोट तर भेटलाय, बदलावा चॅनल. अहो बटन दाबू दाबून बटन तुटलं पण चॅनल बदललाच नाही हो. जेवण झालं, कीर्तनाला सुरुवात झाली. ते समोरच आलं, म्हणला महाराज जय हरी. मी म्हटलं जय हरी पण चॅनल का बदलला नाही? तो म्हणला महाराज मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. अशी पोर असतात कीर्तनाला, लय अवघड बाबा. इथं तरी बरं आहे बाबा. इथं कोण शिक्षक आहे का? शिक्षक नाही ना? आहे का? कोण आहे? भरपूर आहेत का? त्यांचं तर साष्टांग दंडवत घालावं त्यांना. 12 गावची 12 पोरं कसे सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. लय अवघड पोरांचं, लय अवघड काम. त्यांची बुद्धी आहे ना, बुद्धी आपल्या पुढं 10 पट चालणार. असे शिक्षक वर्गात आले आणि पोरांना म्हणले आपण गणिताचा तास घेऊ. पोरं म्हणले ठीक आहे. शिक्षक म्हणले सांग 10 मधून 10 गेले, किती राहिले रे? अरे प्रतिज्ञा जाऊ दे आता. 10 मधून 10 गेले, किती राहिले? 0 राहिले का नाही? 10 - 10 0. पण ते पोरग एवढं हुशार नव्हतं. ते शिक्षकाला म्हणलं जरा सोपं करून सांगा, हे लय अवघड झालं, अजून सोपं करून सांगा. आता शिक्षक कधी हार मानित नाही. शिक्षक म्हणले ठीक आहे, तुला आईने डब्यात चपात्या किती दिल्या? ते म्हणले 2 चपाती दिल्या. शिक्षक म्हणले 2 मधले 2 चपाती तू खाल्ली, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. अहो शिक्षक पंढरपूरला निघून गेला, परत आलाच नाही.
अशी पोरं असून कुठं उपयोगाची का महाराज? लय अवघड काम, पोरांचं लय अवघड काम. इथं तरी बरं आहे महाराज. मी नेहमी सांगतो एकच असावं पण चांगला असावं. आईसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. एकच असावा. बघा गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5. थोडा असावं पण चांगला असावं. चांगले संस्कार दिले पाहिजे आपण मुलांना.